अरे आमच्या आमदार वगैरे असू द्या ना. बोला राणेसाहेब, आज मराठी साहित्य संमेलनाला आपण राष्ट्रवादीत आणि मोठ्या प्रमाणात जे नवीन उद्योजक आहेत त्यांना आपण मोठ्या प्रमाणात आवाहन केलं. मराठी तरुणांनी कशा पद्धतीने उद्योगाकडे यावं, मी हात मोकळे करायला तयार असल्याचं देखील आपण म्हटलेलं. मी हाक देतोय, तू येऊ म्हणून या असं म्हणा. बोल सर, आपण जे आज जागतिक मराठी जे संमेलनाची आपली हजेरी लावलेली आहे, एकंदरीत काय सांगणार? शब्दप्रयोग चुकीचा. मी हजेरी नाही लावली, आमंत्रण स्वीकारून मी उपस्थित राहील. माझी हजेरी घेतली नाही, सही पण नाही घेतली. कळलं ना? मग मराठी साहित्य पण याच्यामध्ये जोडलेलं आहे, त्यामुळे मराठी भाषा तशा असली पाहिजे. ओके सर, काय आवाहन करा आपण तरुणांना? काय केलं ना बाबा, तुमच्या समोर सगळ्यांनी केलं. मराठी जी माणसं आहेत, मराठी बोली, मराठी जन्मजात मराठी, त्यांनी औद्योगिक प्रगती करावी, स्वतःची प्रगती साध्य करावी. आज आपल्या देशात, महाराष्ट्रात अतिशय चांगल्या शैलीत त्यांनी जीवन जगावं, आनंदी जगावं, अशी परिस्थिती बनण्यासाठी त्यांनी उद्योजक बनावं. आणि उद्योजकांसाठी लागणारी सहकार्य म्हणा, मदत म्हणा, केंद्र सरकारच्या माध्यमातून मी करायला तयार आहे. इथे एसी एसटीची लोकवस्ती जास्त आहे, त्यांच्यासाठी 90% सबसिडीच्या योजना आहेत. आम्ही त्यांना उद्योजक बनवून पाहतो. त्यांनी उद्योगातून स्थानिकांना रोजगार द्यावे आणि स्वतःचं उत्पन्न वाढावं, हे आमचं माध्यम आहे. आजच्या या अकादमीच्या परिस्थितीच्या माध्यमातून हा मेसेज मी त्यांच्याकडे पोहोचवला की तुम्ही तुमची प्रगती करायला केंद्र सरकार, मोदी सरकार तयार आहे. तुम्ही या, प्रगती करा. इथल्या लोकप्रतिनिधींनी, इथल्या विविध क्षेत्रात साहित्य, कलाकार, नाटक यांनी पण तरुणांना पुढे आणण्यासाठी आपलं जे क्षेत्र आहे ते क्षेत्राच्या माध्यमातून काम करत राहावं आणि मराठी माणसाची प्रगती देशातनं जागतिक पातळीवर प्रशंसा व्हावी, कौतुक व्हावं आणि असे त्यांनी आपले स्टेटस वाढवावे, ही माझी इच्छा आहे. सर, आता 22 तारखेला जो राम मंदिराचं जे उद्घाटन, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.